आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सत श्री अकाल पाजी, आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊ विथ तोड्डा स्वागत आहे. वाटेल मी पंजाब मध्ये बसली आहे, पण नाही, मी मुंबईलाच आहे, जुहू मध्ये. आणि आपण आलोय हॉर्न ओके प्लीज नावाच्या अप्रतिम हॉटेलमध्ये. आपण आलोय हॉर्न ओके प्लीजच्या किचन मध्ये आणि इथले मॅनेजर सुधीर नार्वेकर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि इथले स्पेशल डिशेस कुठले आहेत ते जाणून घेणार आहोत. तर तुमच्याकडचे स्पेशल डिशेस कुठले आहेत? पुष्कळ डिशेस स्पेशल आहेत, पण इकडचं जे स्पेशल आहे ते चार भरा कुकड आहे, ते एकदमच स्पेशल आहे. आणि पनीर लवाबदार जे आहे ते आज मी तुम्हाला सांगणार. अच्छा, ह्या दोन रेसिपीज तुम्ही आम्हाला दाखवणार आहे. मग आता ही तयारी कसली आहे? ही चार भरा कुकडची आहे. चाट भरा कुकड म्हणजे काय नेमकं? चार भरा कुकड म्हणजे चिकनचं मिन्स आहे, त्याच्यामध्ये मसाला मिसळ करून ते चिकनचे फिलेच असतात त्याच्यामध्ये स्टफ करून ते फ्राय करून त्याच्यामध्ये मसाला तयार करून त्याच्यावरती त्याला चाट भरा का म्हणतात? कसा काही मसाला असतो? चार भरा कुकड म्हणजे ह्याच्यामध्ये अनियन, कांदा, टोमॅटो, मिरची आणि चाट पावडर आणि चाट मध्ये वापरतो तशा टाईपचा मसाला असतो आणि त्याचं स्टफिंग थोडं तिखट आणि म्हणजे आंबट कसं असतं, चाट कसं आंबट गोड असतं चाट. ओके ओके. मग आपण हे करायला सुरुवात करूया. हो, सुरुवातीला चिकन फिलेमध्ये हा आम्ही खिमा टाकूया. या खिम्यामध्ये गार्लिक, अनियन, टोमॅटो, मिरची, हळद, मसाला आणि गरम मसाला आणि थोडं दही व मीठ याचं मिश्रण आहे. आता हा स्टफिंग झालेला आहे. आता ह्याला आम्ही टूथपिक लावून ह्याला बंद करणार आहेत. ह्या स्टफिंगला चिकनला आता थोडा कॉर्नफ्लोअर लावून व्यवस्थित पॅक करून आम्ही याला फ्राय करणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. आता आम्ही चिकन टाकलं याच्यात फ्राय करण्यासाठी. आता ह्या चिकन करता ग्रेव्ही तयार करू. थोडं तेल घ्यायचं, गार्लिक, थोड्या मिरच्या घ्यायच्या कापलेल्या, थोडं आलं घ्यायचं, कोथिंबीर घ्यायची, थोडी मेथी पावडर, थोडी हळद पावडर, चिली पेस्ट आणि हा चॉप मसाला आहे. याच्यामध्ये अनियन, टमॅटो फ्राय करून ठेवलेलं आहे. टमॅटो ग्रेव्ही आहे आणि व्हेजिटेबल ग्रेव्ही आहे. थोडं मीठ, थोडा लाल मसाला, थोडा गरम मसाला, हा चाट मसाला आहे आणि थोडा लिंबू आणि हा चिकनचा खिमा आहे. क्रीम टाकावा लागतो हलकासा, थोडंसं घी याच्यामध्ये. ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता याचे 4 पीस करून आम्ही प्लॅटरमध्ये ठेवून त्याच्यावरती ग्रेव्ही ओतणार आहे. चाट भरा कुकड तर आपण पाहिला कसा करतात ते, पण हे जे पनीर लबाबदार आहे ना ते पण त्यांच्याकडचं खूप फेमस आहे. मी त्यांना विचारलं की तुम्ही कसं करता, तर ते मला म्हणाले हे आपण पनीर टिक्का जसा करतो ना तंदूरमध्ये वगैरे घालून, तो पनीर टिक्का करायचा आणि मग एक वेगळ्या ग्रेव्हीमध्ये ते तो फ्राय करतात. तर ते कसं करतात ते पण बघूया आपण. आता तेल टाकणार आहे आणि थोडं आलं टाकलंय, कोथिंबीर, थोडी मेथीची पूड, थोडी हळद, चिली पेस्ट, थोडा चॉप मसाला, अनियन टमॅटो फ्राय करून बनवलेला चॉप मसाला, थोडी ही कांद्याची ग्रेव्ही आहे आणि थोडी टमॅटोची ग्रेव्ही मिक्स करून, थोडं मीठ, थोडा लाल मसाला,
थोड़ा गरम मसाला, थोड़ा जीरा, जीरा पावडर, थोडं मेथी पावडर, थोडी चीज टाकली आहे, थोडा क्रीम आहे याच्यामध्ये ऍड केलेलं आहे क्रीम, आणि थोडं घी टाकलेलं आहे त्याच्यात. आता ही ग्रेव्ही रेडी झालेली आहे. तर आता पनीर टिक्का जो रेडी आहे तो पनीर टिक्का ह्या ग्रेव्हीमध्ये टाकूया. आता पनीर टिक्का जो आहे हा ग्रेव्हीमध्ये टाकला आहे आणि ग्रेव्ही रेडी झालेली आहे. वा, चाट भरा कुकडनी स्टार्ट करूया. वा, आतल्या खिमाला एक वेगळा फ्लेवर आहे, बाहेरच्या कव्हरिंगला वेगळा फ्लेवर आहे आणि ग्रेव्हीला वेगळा फ्लेवर आहे. हे 3 फ्लेवर एकत्र येऊन अप्रतिम चव लागते. आणि पनीर तर सगळ्यांचंच फेवरेट आहे. तंदुरी पनीर तर आपण नेहमीच खातो, पण त्याच्या वरनं जी ग्रेव्ही त्यांनी सर्व केली आहे ती तर माइंड ब्लोईंग आहे. आता आपण आलोय जुहूच्या फेमस फेसिंग ईस्ट रेस्टॉरंट मध्ये. इथला चायनीज खूप फेमस आहे. काय ना, आपण चायनीज सगळीकडे खातो, पण इथल्या चायनीज मध्ये काहीतरी वेगळं आहे. आता नेमकं काय वेगळं आहे हे आत गेल्याशिवाय तर आपल्याला कळणार नाही ना. आज जाऊया. फेसिंग ईस्ट हे रेस्टॉरंट 5 महिने आधीच सुरू झालं, पण 5 महिन्यात इथे एवढी गर्दी वाढली आणि एवढं फेमस झालंय. हे कसं काय जमवलं हे आपण मिस्टर खान इथल्या मॅनेजरना विचारूया. तर तुम्ही मला सांगाल की हाउ डिड दिस हैपन इन 5 मंथ्स? 15 दिसंबर से हमने चालू किया था. ये जो कॉन्सेप्ट है हमारा फेसिंग ईस्ट का इज मोर अबाउट गुड फूड, एवरेज प्राइस, एक्सेलेंट क्वांटिटी और काफ़ी मेहनत की हमने. तो इसको लेके अगर पॉप्युलरिटी हुई है दैट इज गुड फॉर अस. आणि मला तुमच्या ॲम्बियन्स बद्दल विचारायचं होतं, कारण जेवढं महत्त्वाचं जेवण आहे तेवढंच महत्त्वाचा हा माहोल आहे. तर हे सगळं कोणाची कन्सेप्ट आहे किंवा कसं सुचलं करायचं? ये जो एम्बियंस आपको दिख रहा है ये कॉन्सेप्ट है चाइनीज ओल्ड हाउस. राइट. चाइनीज ओल्ड हाउस. और ये कॉन्सेप्ट के पीछे जो मेहनत है इसमें हमने ऑलमोस्ट 1 साल लिया है इसको बनाने में. वाव. और हर एक छोटी चीज़ में जो आप पेंटिंग्स देख रहे हैं और ये जो प्लेट्स लगे हुए हर चीज़ में काफ़ी मेहनत की गई है. देयर आर लॉट ऑफ स्मॉल वेंडर्स आर इन्वॉल्व इन इट. छोटे छोटे मार्केट से लेके बड़ी बड़ी मार्केट तक रिसर्च हुआ है, तब जाकर ये ऐसा बन पाया है. इट्स सो ब्युटिफुल. यू वॉन्ट टू सिट इन सच अ ब्युटिफुल एटमॉस्फिअर अँड ईट फूड. आणि चायनीजमध्ये सुद्धा तुमच्याकडे मी मेन्यू पाहिला की व्हरायटी खूप वेगळी आहे. म्हणजे आपण टिपिकल जे चायनीज, इंडियनाइज चायनीज म्हणतात तसं खातो तसं नाहीये. सो काय वेगळे डिशेस आहेत तुमच्याकडे चायनीजमध्ये? मेन्यू जब हम बना रहे थे तो हमने मेन्यू बनाने के टाइम सबसे पहले हमने जुहू को सोचा. जुहू मार्केट को समझा दैट वी गेट मोर वेजिटेरियन क्राउड हियर. हमारा मेन्यू जो है पहले वेजिटेरियन से चालू होता है और वेजिटेरियन खत्म होने के बाद नॉनवेज चालू होता है. अबाउट ऑथेंटिक, अबाउट चाइनीज वी आर very close to authentic, but we can't tell you that 100% authentic. Why? Because may Indian people not like it. आणि तुमच्याकडचे स्पेशल डिशेस कुठले that you would recommend? See, हर डिश जो हमारे पास है काफ़ी एक्सपेरिमेंट करके बनाए हैं, लेकिन पब्लिक चॉइस के हिसाब से अगर मैं आपको 2 डिश बोलना चाहूँ तो एक है हमारा सिगार रोल जो बहुत ज़्यादा चल रहा है रेस्टोरेंट में, और एक है रोस्टेड चिकन इन पोटैटो बास्केट. हा जो सिगार रोल आहे तो असा ऑथेंटिक चायनीज आहे का, तो तुम्ही इन्व्हेंट केलाय का काय? ऑथेंटिक चाइनीज तो नहीं है, ये मार्केट में अवेलेबल तो आपको कम ही है, बट जो उसके अंदर स्टफिंग है दैट इज ओनली जो हम कर रहे हैं, नोबडी एल्स इज डूइंग इट. अच्छा, सो दैट्स अ स्पेशल स्टफिंग. दैट्स अ स्पेशल स्टफिंग व्हिच एवरीबडी इज लाइकिंग इट एक्चुअली. वाह, मग ते आम्हाला दाखवाल कसं करतात? 100% विल शो यू. आपण आता आहोत फेसिंग ईस्टच्या किचन मध्ये आणि इथले शेफ दिनाकरन यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारूया आणि सिगार रोल ची रेसिपी शिकूया. कैसे करेंगे इसको अभी? सबसे पहले इसको चीज और ऑनियन को मिक्स करेंगे हम लोग. ओके. ये नॉर्मल चीज है ना? नॉर्मल प्रोसेस चीज. और चॉप ऑनियन इसको मिक्स करेंगे. अभी वॉन्टन स्किन को लेके. ये वॉन्टन स्किन कैसे बनती है? ये व्हीट फ्लावर से बनती है.
तर फिलिंग करून आपण ह्याच्यात भरणार आहोत. ते कसं शेप देतात हे बघण्यात मला फार इंटरेस्ट आहे. चिपकाने के लिए पानी डालना पड़ता है हल्का. ओके. इसको ऐसा रोल करके ओ, स्टिक करना है इस साइड में. आता सिगार रोल आहे तर बस. तसंच दिसणार ना काहीसं. बघू. आणि ह्याचं काय करतो आपण? अभी इसका क्या करेंगे? अब इसको फ्राई करना पड़ता है, डीप अच्छा, फ्राई. फ्राय करेंगे. ओके. सिगार रोल तर आपण पाहिले, अगदी सोपे आहेत, आपण घरी करूच शकतो. पण आता आपण बघणार आहोत रोस्टेड चिकन इन पोटॅटो बास्केट. तर सांगणार मला कसं करतात? हाऊ डू यू डू इट? पहले चिकन रोस्ट करने के लिए ना ऑयल डालना पड़ेगा पोर्क में, ना चॉप गार्लिक, ये स्पाइसेस, और इसमें सेलेरी टॉस करना पड़ेगा. पानी, और इसको सीजनिंग देने के लिए चिल्ली पेस्ट, चिली पेस्ट, रेड चिली पेस्ट. रेड चिल्ली पेस्ट, डार्क सोया सॉस और ऑयस्टर सॉस हल्का, सॉल्ट सॉल्ट हल्का सॉल्ट, मेन. मिठाशिवाय तर चवच येणार नाही कशालाही. और शुगर थोड़ा स्वीटनेस के लिए थोड़ा ज़्यादा डालना पड़ता है इसको. और वाइट पेपर पाउडर. व्हाइट पेपर. उसके बाद ये रॉ चिकन है और उसको डालना पड़ेगा. ओके. लो गैस पे कम से कम 25-30 मिनट तक पकाना पड़ता है. कुक करना पड़ेगा करना क्योंकि चिकन पूरा हाँ. कच्चा है तो उसको कुक होने के लिए उतना टाइम है. चिकन तर आपलं रेडी झालंय. आता काय करायचं? अभी इसका सॉस बना के पोटैटो बास्केट के ऊपर से टॉप करके देना. ओके, ठीक है. तो सॉस बनाएंगे. ओके. ऑइल घेतलं. थोड़ा ऑयल डालेगा. आता चॉप गार्लिक, ये और रेड चिली, फ्रेश रेड चिली और फ्रेश ग्रीन चिली और रेड एंड येलो कैप्सिकम. अच्छा, जस्ट चॉप ना. और कुछ नहीं. अभी हल्का सा रेड चिल्ली पेस्ट, पानी डाल, अच्छा, पानी. हल्का सा शुगर और वाइट पेपर पाउडर, सोया सॉस, डार्क सोया सॉस. हे चॉप केलेलं चिकन आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत. अभी हल्का कॉर्नस्टार्च डालने का इसमें और स्प्रिंग ऑनियन. अभी इसको फिर पोटैटो बास्केट के अंदर डालने का होगा. सर्व करेंगे. हाँ सब. पहले गार्निशिंग के लिए थोड़ा गार्निश जो कट के रेडी करके रखा है और इसके ऊपर से पोटैटो बास्केट, अभी उसके ऊपर से रोस्टेड चिकन. वाव, सगळं एवढं टेम्पटिंग दिसतंय की सगळं खावंसं वाटतंय. इथले सगळ्यात फेमस सिगार रोल, पहिलं तेच खायला पाहिजे ना. आता कळतंय ह्याच्यासाठी लोक काय येतात. ह्या नूडल्समध्ये सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे की सिम्पल टेस्ट आहे त्याला, साधा फ्लेवर आहे, असं खूप डॉमिनेटिंग फ्लेवर नाही आहे. सो त्याच्याबरोबर आपण जे काय खाऊ, एस्पेशली हे चिकन, ते मस्त लागेल. सोया सॉस आणि त्या सगळ्या चिली सॉसेसचा एवढा मस्त फ्लेवर लागलाय. आता आपण आलोय जुहूच्या फेमस ट्रायफॅक्टा रेस्टॉरंटमध्ये. तुम्ही फिश लवर असाल ना तर तुम्ही इथे यायलाच हवं, कारण इथे ना एक अप्रतिम डिश मिळते, बासा फिशची केलेली. आता ही डिश कशी करतात ते मी इथल्या शेफना विचारणार आहे. हॅलो शेफ. हाय. मला सांगाल ही कुठली डिश आहे बासा फिश वापरून केलेली? ही ग्रिल बासा फिश आहे, त्यात पोटॅटो रोस्टी आणि करी क्रीम सॉस जाणार आहे. ओके. आणि ही इथे खूप फेमस आहे का ही ही डिश? भरपूर फेमस आहे आणि प्रत्येक गेस्ट येतात त्याची ऑर्डर देतातच हो. देतात. तर हा बासा फिश म्हणजे हा इथे मिळतो का? नाही, हा ऍक्च्युली हा व्हिएतनामी फिश आहे. व्हिएतनामी गोड्या पाण्याची फिश आहे. बरोबर. आता ही नॉर्मल इकडे भेटते, सहजासहजी भेटते. ओके, पण ती फिले येते याची. हा, ते फिले आपल्याला पॅकेज Without- मध्ये हा, मिळत असेल ना, right, म्हणजे right. फ्रेश फिश असं नाही, ही पॅकेज मिळत येते बासा. याचे विदाउट बोन्स करून ते फिले येते त्याचे. आता हा बासा फिश समजा मिळत नसेल तर त्यातल्या त्यात जवळ जाणारा टेस्ट मध्ये असा इंडियन फिश कुठला आहे? इंडियन फिश बोललं तर रावस किंवा पॉम्फ्रेट, हे दोन्हीपैकी एक यूज करू यूज शकतो करू आपण. शकतो. बिलकुल. मग आता हे आपण कसं करणार, काय करणार सगळ्यात आता आधी? अगोदर या फिशला मॅरिनेट करूया आपण. ओके, हे साईडला ठेवू. हो. ही मस्टर्ड पेस्ट मॅरिनेशनला लागणार आहे. त्याच्यानंतर टाकणार आहे सॉल्ट,
हे वेगळं सॉल्ट आहे का हे काही सी सॉल्ट आहे. त्यांनी टेस्ट वेगळी येते का थोडी? हां. ओके. आणि त्याच्यानंतर ऑलिव्ह ऑइल, चॉप थाईम, फ्रेश थाईम आहे, हे Fresh हर्ब्स आहे. ते फिश इथे मॅरिनेट करूया. अच्छा, तेच उरलेली पेस्ट हां, तीच याच्यात लावायची. फक्त ते दोन्ही बाजूनी नीट लावायला नीट पाहिजे लागली एवढंच. पाहिजे. आता ही फिश आहे ना कमीत कमी 10 मिनिटं याला मॅरिनेट करून ठेवावं लागेल. ओके, साईडला ठेवून देऊ हो. हे? आता बनवूया पोटॅटो रोस्टी. रोस्टी. हां, ते टिकी टाईपच असतं थोडं. आता आपलं फिश तर मॅरिनेट करायला ठेवलंय, आता पटेटो रोस्टी करायला घेऊया. रोस्टीच ना? हो, रोस्टी. ओके. त्यासाठी लागणारे ग्रेटेड पोटॅटो. अच्छा, उकडलेला हा, बटाटा आहे ना उकडलेले आणि थोडं किसलं याला ओके. चांगलं. ह्याच्यात चीज, पार्मेसन चीज. हा? अच्छा, पार्मेसन चीज. हो. सी सॉल्ट. सी सॉल्ट. त्याच्यानंतर चॉप पासली. हा, हे मिक्स करूया. हे मिक्स करून घेतलं हो. ना आता? आता ही पॅनवर आपण आता ना दोन्हीकडून गोल्डन कलर आणायचा. अच्छा, ती प्रेस वगैरे नाही करायची, अशीच नाही ठेवायची? नाही, थोडंसं ऑलिव्ह ऑइल. ओके. ओ, एकदम हलक्या हाताने. हो, का की याचे ग्रेटेड आहे ना हे थेट दिसले पाहिजे याचे. ओ, ऑलराईट. वाव. आता ही आपली टिक्की किंवा रोस्टी तयार रोस्टी झाली ना? झाली. हां, आता ती काढून घ्यायची. प्लेटवर काढून घेऊया. आता आपण पटेटो रोस्टी तर केली, आता आपण करणार आहोत सॉस. क्रीमी सॉस ना? करी क्रीम सॉस. करी क्रीम सॉस. तर आता काय करायचं? यासाठी लागणारे क्रीम, ओके. त्याच्यानंतर गार्लिक, ऑइल. तर स्टार्ट करूया आपण ऑइल पासून. ओके. थोडंसं ऑइल, ऑलिव्ह ऑइल, चॉप गार्लिक. ऑइल नंतर चॉप गार्लिक. हो. त्याच्यानंतर क्रीम. ऑलिव्ह ऑइल आणि गार्लिकचा जो काय मस्त फ्लेवर येतो ना लगेच. हे फ्रेश क्रीम आहे? फ्रेश क्रीम आहे. हा, त्याच्यात एक्झिट करून घेऊया आता. क्रीम घालताना टेम्परेचर थोडं कमी ठेवायला लागतं हो, कारण का ते कडल व्हायची शक्यता जास्त शक्यता आहे. असते. बरोबर. त्याच्यानंतर टाकूया थोडी करी पावडर. मी ही रेडीमेड वापरली आहे, मद्रास करी पावडर. ती नॉर्मली भेटते मार्केटमध्ये, मद्रास करी मद्रास करी पावडर. पावडर. ओके. ह्याला एक इंडियन टच दिलाय का या हो, रेसिपीला, थोडासा करी पावडर घालून? हा व्हेजिटेबल स्टॉक आहे. काय काय आहे? कॅरेट, सॅलरी, जुकिनी, हा, बे लीफ, पेपरकॉर्न टाकून स्लो पासून सिमर करायचं आहे. आणि किती तास साधारण तो सॉफ्ट कमीत कमी अर्धा तास तरी. ओके. आणि मग गाळून टाकायचा. हो. सी सॉल्ट, सी सॉल्ट, ब्लॅक क्रश पेपर, ओके, ब्लॅक पेपर, साखराचे 2-3 दाणे बस. अगदी कमी हो. साखर ना? फायनली चॉप पासली. हा जो एक हे जे कॉम्बिनेशन एवढं मस्त दिसतं ना, ग्रीन पासली आणि तो असं व्हाईट सॉस खाली. स्टार्ट. आपला सॉस रेडी झालाय आता? सॉस रेडी झालाय. लास्टला थोडंसं लाईम स्क्वीज करायचं, ओ, 2-3 ड्रॉप. ही ना आयडिया मला जाम आवडली. हे असं मलमलचं कापड असतं ना, ते बांधून ठेवलंय लिंबूला, म्हणजे त्यातली बीक कधीच पडत नाही त्याच्यात. सोपं होतं ना केवढं काम. आता आपला सॉस रेडी झालाय. हो, सॉस रेडी आहे. हो. आता काय करणार आपण? आता फिश ग्रिल करूया आपण. ओके. मग हा साईडला ठेवून देऊ. हो. ओके. आता ही मॅरिनेट केलेली फिश ग्रिल करूया. ओके. ऑइलचे 2-3 ड्रॉप, ऑलिव्ह ऑइलचे. ही अशा पॅनवर घेण्याची काही देयर इज अ स्पेसिफिक रिझन? रिझन म्हणजे याच्यात ग्रिल मार्क येतात त्या फिशला. ओके. म्हणजे साध्या पॅनवर घेतल्यावर ते येत नाही. साध्यावर पण करू शकतो, पण ती सीअर्ड होणार, ती वेगळी Seared होणार, pan seared ग्रिल होतं. म्हणजे ते कसं दिसतं त्यावर आहे का हे? त्याच्यावर, हो. ओके. ग्रिल मार्क दिसायला पण छान वाटतं प्लेट. मग आता हे ग्रिल करून घेऊ हो. ना. आता काय करणार आहोत आपण? हे झालं की ते सॉते व्हेजिटेबल सर्व करायचं. सर्व Plate करायचं. वर, म्हणजे ग्रिल झालं की व्हेजिटेबल सॉते करून सर्व करायला रेडी. हा. काय ना, ही डिश सर्व करायला ऑलमोस्ट रेडी झाली आहे. थोडंसं काम बाकी आहे. ते होईपर्यंत तुम्ही पटापट आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. अप्रतिम दिसतंय ना. आय एम शुअर टेस्टही तेवढीच चांगली असेल. हा फिश मस्त त्यांनी म्हटलं तसं एकदम अप्रतिम कुक झालेला वाटतोय. आणि हा सॉस त्याच्याबरोबरचा
परफेक्ट कॉम्बिनेशन. स्वातीत व्हेजिटेबल्स ते म्हणाले होते. एवढं परफेक्ट नाही कॉम्बिनेशन. मी हे खाऊन संपवते. पण काय ना, आपला आजचा भाग इथेच संपलाय. पण आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही मस्त खा, स्वस्त राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये, जाऊ तिथे खाऊ. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. माझं रेस्टॉरंट आहे नुक्कड म्हणून. ते आम्ही शाळेतले 4 जण मिळून आम्ही चालू केलंय. त्यातले 2 आम्ही. लग्न तेव्हाच झालं का? लग्न आता झालं. ऋषी पहिल्यांदा काय बनवणार आहेस तू? मी पहिल्यांदा शीश कबाब बनवणार आहे. शीश कबाब. शीश कबाब. ह्याला चॉकलेट शॉट्स म्हणतात. चॉकलेट शॉट्स. हा. आम्ही सारे